नमस्कार मंडळी, एक हृदयस्पर्शी प्रेमकथा. चांदण्यात फिरताना भाग 61. किती विचार करतात आदित्य सगळ्यांचा. अगदी बारकाईने लक्ष देतात प्रत्येकाकडे. आपले कामगार असेल तरी एखाद्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात त्यांची. मेघना मनातल्या मनात बोलत होती आणि आदित्यचा हात हातात घेऊन त्याला शांत करत होती. तो अजूनही तिला घट्ट बिलगून होता. तिला कळत होते आता या क्षणी आदित्यला किती अस्वस्थ वाटत असणार. म्हणून मेघनाने सुद्धा त्याला आणखी काही न विचारता फक्त त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बसली होती. अहो, मी काय म्हणते. मेघना त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती, पण आता बोलू की नको हाच विचार करत होती. बोल ना. आदित्यने मान वर करून तिच्याकडे पाहिले तसे तिने पटकन त्याच्या ओठावर आपले ओठ टेकवले. दोघेही एकमेकांना बराच वेळ किस करत राहिले. वेळच सुद्धा भान त्यांना राहिले नव्हते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बेडरूमचा दरवाजा सुद्धा उघडा होता. बराच वेळाने विलग होत मेघनाने त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा लादून त्याच्या खुशीत आपले तोंड लपवून तिने घट्ट मिठी मारली. आदित्यने सुद्धा तिला मिठीत घेत तिच्या मानेवर किस करू लागला. वहिनी, ए मेघू वहिनी, कुठे आहेस तू. अचानक वरती येणारा गार्गीचा आवाज त्यांना दोघांना आला आणि ते दोघेही उठून उभे राहिले. दोघेही असे उभे होते जसे काही त्यांना कोणीतरी शिक्षा दिलेली असावी. ती बोलली, अहो ते जरा बी. आदित्य काही बोलणार त्याच्या आधीच मेघना पटकन बोलून मोकळी झाली. अहो, जेवायला येताय ना खाली. मेघनाने आदित्यकडे बघत त्याला प्रश्न केला आणि पुन्हा गार्गीसोबत खाली जात बोलली. अगं, मी केव्हापासून त्यांना हेच सांगत होते की खाली या जेवायला लवकर, पण ते आपलं बोलतच बसले इतका वेळ. मेघना बडबड करत खाली जात होती गार्गीसोबत, पण तिलाही हसू येत होते मेघनावर. आणि पाठीमागे आदित्य सुद्धा हसत होता. त्याचाही आवाज मेघनाला ऐकू आला, पण तरीही ती सांभाळून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करत होती. स्वतःशीच हसत हसत ती खाली आली. आई, आज जरा तरी लवकर आलेत हे घरी. चला आता जेवायला घेऊया आपण. असे म्हणून मेघनाने केलेला स्वयंपाक गरम करायला सुरुवात केली. गार्गी सुद्धा सगळ्यासाठी पाणी भरून घेत होती. चला, आज काय केलं आहे जेवायला. असे म्हणून आदित्य लगेच येऊन बसला डायनिंग टेबलवर. आलास का फ्रेश होऊन. तुझीच वाट बघत होतो केव्हापासून. म्हटलं आता येईल, नंतर येशील, पण खूपच उशीर केला तुम्ही खाली यायला. काय झालं, सर्व ठीक आहे ना. आईंना आदित्य घरी आल्याचे कळाले होते. बराच वेळ तो वरतीच होता आणि मेघनाला ही त्याने वरती बोलावून घेतले होते. त्याचा आवाज थोडा काळजीत असल्यासारखा आला, म्हणून त्यांनी लगेच विचारून घेतले आदित्यला. काही नाही आई, आज शोरूममध्ये जरा वेळ झाला. हो, वेळ तर होतोच तुला नेहमी, पण आज काय घडलं ते नाही सांगितलं तू. आईंना माहिती होतं काहीतरी वेगळं घडलं असणार. आई, ते आज एक कामगाराचा हात भाजला वरती कारखान्यात. मी वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो म्हणून बरं. खूप लागलं काय रे. जास्त काळजी करण्यासारखं इतकं काही नाही झालं ना. आईंना पण हे ऐकून वाईट वाटले. नाही आई, आता ठीक आहेत ते एकदम. उद्या येतील सुद्धा कामावर.
आदित्य मुद्दाम इतकं काहीही झालेलं नाही असे दाखवत होता, पण काळजी तर त्यालाही वाटत होतीच. बरं झालं, देवाची कृपा, असे म्हणून आईनी बसल्या जागी देवाला हात जोडून नमस्कार केला. हे घ्या, आज तुमच्याच आवडीची भाजी केली आहे, मेघनाने आदित्यच्या पुढ्यात ताट ठेवत म्हटले. अरे वाव, मेथीची भाजी, असे म्हणून पटकन आदित्यने जेवायला सुरुवात केली आणि त्याला ठसका लागला. अहो, हळू ना जरा, थोडा वेळ वरती बघा. बरं, फॅनकडे, आणि हे घ्या पाणी प्या पहिले. मेघना त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. मेघना, मी काय लहान आहे का वरती फॅनकडे बघायला सांगते मला? आदित्य अजूनही हसून बोलत होता, पण त्याचा ठसका काही कमी झालेला नव्हता. तरीही तुम्ही हसू नका बरं, गपचूप जेवा आधी. जेवताना बोलायचं नाही, आपण नंतर गप्पा मारत बसू आरामात. मेघना त्याला काळजीने ओरडत होती. त्याचं हे प्रेम बघून आईंना खूप छान वाटले. ती अगदी त्यांच्यासारखीच काळजी घेत होती आदित्यची. हसत हसत गप्पा मारत जेवण उरकले आणि ते सगळे आज हॉलमध्ये गप्पा मारत बसले. मेघनाने आज किचनमधला पसारा सुद्धा तसा ठेवला होता, कारण तिला आज आदित्यसोबत वेळ घालवायचा होता. किती दिवस झाले ते त्यांच्या बागेत गेलेच नाही फिरायला, म्हणून ती येऊन बसली होती पुढे. आई, मी आज जरा लवकर जाऊन झोपतो, असे म्हणून आदित्यने मेघनाकडे पाहिले आणि तो वरती निघून गेला सरळ. मेघनाला कळलेच नाही तो असा का वागतोय ते. उलट तिने आज मनात विचार केलेला की आज मस्त हातात हात घालून मागच्या अंगणात फिरायला जायचं दोघांनी. पण इथे तर आदित्य लगेच वरती निघून गेला होता. बहुतेक आज यांचा मूड दिसत नाहीये चांगला, शोरूममध्ये असं घडल्यामुळे. जाऊन बघायला पाहिजे त्यांना, मनातल्या मनात असे म्हणून मेघना सुद्धा तिथून उठली आणि वरती निघून आली त्यांच्या खोलीत. काय झालं, असे का निघून आलात तुम्ही वरती? मेघना त्याच्याजवळ जात बोलली, पण तो कुठल्या तरी फाईलमध्ये डोकं घालून महत्त्वाचं काम करत बसलेला होता. मेघना प्लीज, मी खूप महत्त्वाचं काम करतोय, त्यामुळे मला डिस्टर्ब नको करू आता. तू जाऊन झोपली तरी चालेल. आदित्यच्या ह्या बोलण्यावर मेघनाला चांगलाच राग आला. ती उलट त्याला बरं वाटावं म्हणून वरती निघून आली होती, पण इथे तर आदित्य तिला डिस्टर्ब करू नको म्हणते. तिला खूप वाईट वाटले त्याच्या अशा बोलण्याने. ती गपचूप जाऊन बेडवर पलीकडच्या बाजूने तोंड करून झोपली. झोप तर येत नव्हती तिला, पण तरीही बळजबरी झोपायचा प्रयत्न करत होती. मेघना, उगाच धुसफूस करू नकोस, मला माहिती आहे तू काही झोपलेली नाही येते. मेघना या खुशीवरून त्या खुशीवर सारखी वळत होती म्हणून आदित्यला लगेच समजून गेले की मॅडम चांगल्याच चिडल्या असाव्या. असं नको होत तिला बोलायला, पण त्याचं कामही तितकंच महत्त्वाचं होतं, कारण आज धावपळीत कामाचं बघायचं राहून गेलं होतं. तिचं फाईल घेऊन आदित्य बघत बसला होता आणि काहीतरी कॅल्क्युलेशन करत होता. मेघनाने ते बघायला नको म्हणून त्याची गडबड चालली होती, कारण तिच्यासाठी सुद्धा आहे सरप्राईजच होतं. आदित्यने त्याचं काम झाल्यावर त्या सगळ्या फाईल व्यवस्थित कपाटात ठेवून दिल्या आणि तो बेडवर मेघना शेजारी जाऊन झोपला. तिला उगाच इकडे हात लाव तिकडे हात लाव असे करून तिला त्रास देत होता. मेघना चिडून सारखी इकडून तिकडे करत होती आणि त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती.
पण आदित्य काही शांत बसायचं नाव घेत नव्हता. त्याचं अजूनही खोड्या काढण्याचं काम सुरूच होतं. मेघनाला आता आणखीनच राग आलेला होता त्याचा आणि ती आता डायरेक्ट उठून बसली आणि आदित्यला मारू लागली. अरे अरे अगं थांब तर. आदित्य तिला थांबण्याचा मुद्दाम प्रयत्न करत होता. अजिबात नाही. किती त्रास देता हो तुम्ही मला, असे म्हणून ती खूप चिडत होती त्याच्यावर. तिला असे बघून आदित्यने तिचे दोन्ही हात आवळून धरले आणि तिला स्वतःजवळ ओढून घेत कुशीत घेतले. तशी ती सुद्धा त्याला घट्ट बिलगली. बघूया पुढच्या भागात. माझी कथा आवडली असेल प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.